मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। यवतमाळ पोलिसांची मोठी कारवाई। 14 गुन्ह्यातील 537.779 किलोग्राम वजनाचा गांजाचा नाश। यवतमाळ जिल्हा पोलिसांनी विशेष मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करत 14 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या 537.779 किलोग्राम गांजाचा नाश केला आहे। या कारवाईतून अंमली पदार्थांविरोधातील पोलीस प्रशासनाची गंभीर आणि कटिबद्ध भूमिका अधोरेखित होते। अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या सूचनेनुसार राज्यभरातील अंमली पदार्थांचे निर्दालन करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली। त्या अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमार्फत जप्त केलेल्या गांजावर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयाच्या अंतिम आदेशानंतर त्याचा नाश करण्यात आला। दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या परवानगीने MS महाराष्ट्र इन्व्हॉय पॉवर लिमिटेड प्लॉट नंबर 1 MIDC बुटीबोरी जिल्हा नागपूर येथे ही कारवाई पार पडली। 537.779 किलो गांजा ड्रग डिस्पोजल कमिटीच्या देखरेखीखाली विधिपूर्वक नष्ट करण्यात आला। या समितीमध्ये पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंतन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात, पोलीस उपअधीक्षक सुनील होड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे तसेच यवतमाळचे मान्यवर आणि पोलीस कर्मचारी सहभागी होते। 26 जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवसाचे औचित्य साधून समाजात अंमली पदार्थांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि युवा पिढीला या धोकादायक सवयींपासून दूर ठेवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता। अंमली पदार्थांचे सेवन केवळ शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर घातक परिणाम करतेच, पण त्यातून संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते। त्यामुळे समाजातील प्रत्येक नागरिक, विशेषतः तरुण वर्ग आणि पालकांनी सजग राहून आपल्या परिसरात अशा गोष्टी घडू नयेत याची काळजी घेणं गरजेचे आहे, असे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात आलं आहे। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।